नाही आज लिहायला सांगितलं होता मी, आज लिहिला होता. सर ते तावडे साहेब बसतात तिथे शूटिंग आहे, तिथे येऊन मारली चापट व्हावं असं. हो. बसली कवण लावून आता लाईट बंद करून. ह्या साहेबाला पैसे दिले होते ना, सरपंचांना पैसे दिले होते. मग मॅडम आम्ही शूटिंग माझ्या संरक्षणासाठी करू लागलो. मोबाईल नका घेऊ, आता घेऊ नका तुम्ही मोबाईल. थांबा मॅडम, शूटिंग चालू आहे तुमची. मग शूटिंग आहे ना, शूटिंग चालू आहे. चालू आहे माझ्या संरक्षणासाठी आहे. मला मारलंय सर मॅडम, मला मारलंय मॅडम ते ना. हां बोला. सर घरी लहान लहान लेकरं आहेत, भाऊजी सोबत आहेत. आम्ही सकाळच्या भाकरी खाल्लेल्या आहेत. आम्ही सकाळच्या शेतामध्ये दिवसभर काम करून त्या सरपंचाने तिकडे तसं दारू पिऊन धिंगाणा केला आणि इथं येऊन इथं तक्रार केला होता. इथे ह्यानं मारलं. याच्या अगोदर बी आम्ही मार खालाय साहेब आणि कोणाचा रुपया खाऊन पण हे केलं नाही. पण याचं मारायचं काय अधिकार आहे? याचं मारायचं काय अधिकार आहे सांगा ना. मला सुद्धा याच्या आधी मारलेलं आहे. साहेब पोलीस पाटलाला विचारा, सगळ्याला विचारा. मी गावात कोणाच्याच नाही लागत नाही, कोणा दारू पिल्याच्या नादी लागत नाही, कोणाच्याच नादी लागत नाही. मी कोणाच्या राजकारणात नसतो, काही नसतो. पण मयावर का मीच का निवडल्या चालू आहे प्रत्येक ठिकाणी? माझ्यावरच का अन्याय होत आहे सर? मी जिथं न्याय मागायला गेलो तेच माझ्यावर पडतात म्हणजे का म्हणून? अहो झाले नाही हो साहेब, मला पहिला सुद्धा आईचं मारलेलं आहे मला पोलीस स्टेशनमध्ये. गावामध्ये पोलीस स्टेशन असताना तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो. मला मारलेला ते सगळं पहिले काय करायचं नाही तर पाटील साहेबांना फोन लावून विचारा काय झालं माझ्या गोविंद शिंदे सोबत, त्याला सुद्धा माहिती आहे. हां ऐका ना सर, गरीब माणूस तक्रार करण्यासाठी येतो, त्याच्यावर काहीतरी इथं गलत होतंय आणि आपण असं तसं बोललो की नाही यांचा राग असतंय. पुन्हा हेच राग त्या सरपंचाला देतात, तुम्ही हेही कलम दाखल करा, तुम्ही हे करा. मारायलाच पाहिजे सर. माझ्यासमोर खाडकन चोरात काउन्सिलर ठेका मारला हो, काऊन मारला? बरं सर, आम्ही लिहून देतो. आम्ही शूटिंग घेऊन आलो आणि म्हणून त्यांना पण लिहून झालं पाहिजे की मी मारली म्हणून, का काय शूटिंग गेल्यामुळे. हो साहेबांना काय बोलेल. मग काहीच अडचण नव्हती सर. मी तुमचा नंबर वगैरे सगळं आहे माझ्याकडे. पण तुमच्या कानावर एवढी मोठे म्हणजे तुमच्या कानावर न घालता मी खाली तक्रार द्यायला आलो होतो. मग मी म्हणलं कशाला एवढे ते तुम्हाला फोन लावायचा हे करायचं म्हणून मी लावला नाही. पण हे विनाकारण दुसरंच मध्येच वाढली हे लोक. पण पडोळे साहेबांना काय दिलं होतं का तिने काऊन मारले? काही नाही, हीच मॅनेज चाललंय. बीडीओला तक्रार केली म्हणून सरपंचाकडे तक्रार झाली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये. अरे काय चाललं हे?
काही ना कारण मारता तुम्ही. हां समधे प्रूफ आहेत आमच्याकडं, व्हिडिओचे आहेत. एवढं इथवर मॅनेज करायचं का आम्हाला? पुन्हा बोललं की बोललं काय, आम्ही इथं काहीच बोललो नव्हतो तिथे. माझ्याकडे समधे व्हिडिओ शूटिंग आहे ती. कशाला मॅडम आता तुम्ही मारताना थांबा थोडं, आम्हाला अजून तुम्ही मारताल ना. आता तक्रार देऊ लागले. माझ्या कानाखाली मारली मॅडम, माझ्या कानाखाली मारली.